जी दृष्टी असते त्याच्यामध्ये पहिलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि दुसरं मुलांच्या मध्ये जे उपजत काही करण्याची धडपड असते, काहीतरी नवीन करायचं असतं आणि ह्या धडपडीला वाव मिळावं, त्याला विचार करायला प्रवृत्त करावं आणि पूर्ती करण्याचं स्वातंत्र्य मुलांनाही मिळावं, हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश असतो. आता शैक्षणिक दृष्टिकोन काणी कपाळे आपल्याला अनेक वेळा हा शब्द आलेला आहे, पण नेमकं शैक्षणिक दृष्टिकोन नेमकं काय आणि तो फक्त विज्ञान शिक्षकांनी विज्ञानवाल्यांनीच करायचा आहे का असं नाही आहे. आपल्या जीवनाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे हा आग्रह आपलं शैक्षणिक उद्दिष्ट जे आहे, आपण कशाकरता शिकतो, का शिकतो, याच्यासाठी काही उद्दिष्ट ठरवलेले आहे. 1986 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना एक नवीन शैक्षणिक धोरण त्यावेळेस पुढे आलं आणि या शैक्षणिक धोरणामध्ये जे 10 गाभा घटक दिलेले आहेत, त्या 10 गाभा घटकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचा विकास हे एक त्याच्यामधला 10 पैकी एक उद्दिष्ट आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन शिक्षणाचं आपण शाळेत येतो कसं करता आणि काय शिकायचं आपल्याला हे सांगण्यासाठी तो गाभा घटक त्यामध्ये दिलेला आहे. आणि आता नेमकं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, आता आपण पाहिलं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात समयी पेटवून झाली. कशाकरता समयी पेटवली थोडा विचार करा. समयी आपण पेटवली पाठीमाग काय कशाकरता पेटवली आपण. मग आतापर्यंत वर्षानुवर्षे समयी पेटत आली, आपण पेटवले. आता खरं म्हणजे समयी हे विज्ञान समयी पेटवणं न उद्घाटन करणं हे विज्ञानामध्ये बसणारी गोष्ट नाही. आता ज्या नारळाला प्रज्वलित करायचं होतं तोही फारसा सक्सेस झाला नाही. विज्ञान शिक्षकाने आपली काय चूक झाली हे थोडा विचारपूर्वक त्याच्यावर थोडा विचार करावा. नवे प्रदर्शन संपण्यापूर्वी तो परत एकदा दाखवावा. तर आपण काळीची पिठी वापरत नाही, तो उत्पत्ती आपण वापरत नाही, काहीही वापरत नाही, अक्षरशः पाणी ओतून पेटवलं जातो, आग लागते. इथला एकतर ते निसर्ग बरोबर आहे का नाही ते तपासण्याची गरज आहे. विज्ञान दृष्टिकोन हेच सांगतो किंवा जे काही घडतंय त्याच्या पाठीमागची कारण काय आहे, आपल्याला करता आलं पाहिजे. हे मी का करतो, कसं करता करायचंय हे आपण तर्कनिष्ठपणे ते मांडलं पाहिजे. एखादी गोष्ट कुठेतरी समजा दूर अंतरावर धूर निघतोय, आता धूर दिसला की आपला अनुमान असतं की त्या ठिकाणी बरोबर कुठेतरी अग्नी असला पाहिजे, काहीतरी जळत असला पाहिजे. आता कारण आपल्याला ते अनुभव आलेले असतात. चूल पेटवण्याची धूर निघतो, त्याच्यामधून आपण अनुमान काढू शकतो. तसं प्रत्येक गोष्टीला काही जे काही घडतं त्या घडण्याच्या पाठीमागं कारण असतात. आता उदाहरणार्थ आमच्या लहानपणी जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण लागायचं त्यावेळेस घरामध्ये आणि ब्राह्मण पंचांग घेऊन सांगत फिरायचा, राहू केतूने आक्रमण केलं, एक तर कधी चंद्राला तो गिळतो आणि कधी सूर्याला गिळतो.
पण आज विज्ञानाला हे सगळं माहिती झालेलं आहे की असे राहुल केतू वगैरे काही ग्रह अस्तित्वात नाही. हे का घडतं त्याची कारण तुम्हाला अगदी 4वी-5वीच्या मुलांना सुद्धा माहिती आहे तसा की ही जी दृष्टी आहे किंवा प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे, मुळाची जाणे आणि प्रत्येक गोष्ट कशी घडली त्याची कारणं शोधून काढणे हे यासाठी आपण विज्ञान शिकतो. विज्ञान हे काय फक्त प्रयोगशाळेमधले प्रयोग करण्यापुरतं मर्यादित नसतं. आपल्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीसाठी रोजची आपण करत असतो. या सगळ्या करण्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी कारणं असतात. अनेक गोष्टी आपण परंपरेने करतो, न कळत करतो. आपण त्याच्यावर कुठलाही विचार करत नाही. आपल्या डोक्यात विचारही येत नाही. असं जेव्हा घडतं तेव्हा आपलं वैज्ञानिक दृष्टिकोन कुठेतरी कमी पडतोय हे लक्षात येतं. म्हणून प्रत्येक आपण विचार करण्याची पद्धती अशी विकसित केली पाहिजे किंवा तुमचा तर्क चालला पाहिजे किंवा आमच्याच्या पाठीमागे काय कारण असेल हे तुम्ही विचार केला पाहिजे किंवा अर्थाने विचार करायला शिकलं पाहिजे.